नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी कार्यक्रमला, लग्नात वगैरे, वाढदिवसाला वगैरे जाण्यासाठी एखादी सुंदर अशी आणि सोपी पर्स घेऊन आली आहे। इकडे बघू शकता तुम्ही, आतमध्ये पण जागा अशी भरपूर आहे, मोबाईल वगैरे ठेवायला, थोडेफार पैसे वगैरे, आणि अशी डिझाईन अशी गोलाकार आकाराची मी केलेली आहे। कशी वाटली? छान आहे ना पर्स? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी साडीचा एक चौकोन घेतला आहे आणि त्याच्या आतमध्ये एक गव्हाचं पोताचा एक चौकोन आणि परत साडीचाच चौकोन लावला आहे। तर हा चौकोन मी 20 बाय 20चा घेतला आहे। घ्या का, इकडनं 20 इंच आणि इथून 20 इंच, असं चारी बाजूनी मी ते दोन्ही बाजूनी सेमच साडीचं कापड लावले। आता काय केलं, ह्याची मी ना चौकोन घडी घातलेली, बघू शकता तुम्ही। इथं चौकोन घडी घालून घेतली आहे मी। आता काय करणार आहे, इथं आहे ना मी 9.5ला मार्क करणार आहे, 9.5 इंचाला बरं का। हे 9.5 असंच, म्हणजे इथं 9.5चं ठेवून फक्त हा टेपेन असा गोल फिरवणार आहे, म्हणजे आपल्याला गोलाकार भाग भेटेल। इथून असं हे गोल आखून आहे ना, इथं आपण हे कापड कट करून घेणार आहे बरं का। हे असं गोल कापड कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, हे असं गोल आकार तयार झाला आहे। आता इथे पूर्ण गोलाला मी एक टीप मारून घेते, ठीक आहे। ही कडेने परत एकदा टीप मारून घेतली आहे, म्हणजे आपलं कापड आहे ना सरकणार नाही। आता काय केलं मी, परत आहे ना ह्याचं आपण जसं मगाशी केलं ना तसं हे करून घेणार आहे। असं त्रिकोण असं करून घेतलं। आता ह्या बाजूने हे ओपन म्हणजे ही जी बाजू उघडते ना, त्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे पर्सला बरं का। इथून आहे ना मी 5 इंचावर 5 इंच घेतलेले आहे। आता हे किती घेतले, 5 इंच, एवढा अंतर। आणि 5 इंचावर नाही ना इथं असं गोलाकार आकार दिला मी, हे बघू शकता तुम्ही। असं गोलाकार इथे असा आकार दिला आणि आता ह्याच्यावर हे कापून घेणार आहे मी। हे असा आकार तयार होतो। आता इथे हे बरोबर मधोमध मी कट मारणार आहे। असं थोडंसं दाबून घ्या, म्हणजे तुम्हाला असं इथे बरोबर मधोमध मी हे कापून घेणार। आता हे कापलेले इथे पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हे आपलं कापड सरकणार नाही, ठीक आहे। आपले पर्सचे हे 2 भाग तयार झालेले आहेत। आता आपल्याला ना ह्याला बंद लावायचे। आता हे बंद आहे ना मी 20 इंचाचे घेतलेले 2 बंद, 20 इंचाचे हे 2 बंद अशी बी घेतलेले आहेत बरं का। आता इथून काय केलं आहे, आता हे माप बघा आपलं, हे किती आहे, 10। आता इकडनं 3 इंच घेतलं, आता 3 इंच आणि इकडनं इथून 3 इंच, ठीक आहे। इथून 3 इंच असे हे आपल्याला बाहेरच्या बाजूला हे 2 बंद लावून घ्यायचे।
हे दोन्ही बाजू, हे दोन्ही साईडला आपल्याला इथे बंद, इकडनं पण 3-3 इंच घ्यायचे दुसऱ्या भागाला आणि बंद लावून घ्यायचे आहेत बरं का. अशी इथं हे बंद आहे ना आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता अशा प्रकारे इथे मी दोन्ही ह्याला बंद लावून घेतले. आता आपल्याला इथे चेन लावायची आहे बरं का. आता इथे आपल्याला इथे चेन लावून घ्यायची, ह्या भागाला एक आणि इकडे अशी ह्या भागाला एक. अशी दोन्ही बाजूला इथे चेन आपण शिवून घेणार आहोत. तर तुम्ही चेन मी लावून घेतलेली आहे पर्सला. आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रनर फिट करायचं आहे. आता रनर कसं हे बघायचं का. आता हे जे रनर आहे ना, त्याचा हा जो असा त्रिकोणचा भाग आहे तो असा पुढे घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही चेन अशी उघडायची आपल्याला आणि एका बाजूला एक आणि ह्या बाजूला एक असं हे चैनीचं हे घालायचं आणि हे दोन्ही असं धरून हे रनर आपण खालती ओढून घेणार आहोत. थोडं जरासं आपल्याला त्रास होतो पहिले, पण एकदा जर हातात बसली ना चेन बसवायला की मग पटकन होतं. हे असं बसवलं ना की हे असं ओढायचं रनर, आपली चेन बसली गेली. आता काय करायचं, हे उलटं करायची पर्स उलट्या बाजूला आणि ते तिन्ही बाजू आपण अशा गोल शिवून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा. अशा प्रकारे माझे ह्या तिन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत. आता आपल्याला आहे ना पर्सचा बेस, खालचा भाग बेस बनवायचा आहे बरं का. आता बेस बनवायला काय करायचं, तर हा हो का, आता हे जे कॉर्नर आहे ना आपलं, तिथे ना आपल्याला 1 इंचावर असं हे घ्यायचं, मार्क करायचं. 1 इंचावर अशी इथे अशी सरळ शिलाई मारायची. तसंच ह्या कॉर्नरला पण करून घ्यायचं. बरोबर कॉर्नर घ्यायचा आणि 1 इंचावर मार्क करून अशी तशी सरळ आपण शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. असे हे कॉर्नर मी शिवून घेतले. आता हे आपल्याला कापायचे आहेत बरं का. आता हे दोन्ही कॉर्नर माझे शिवले. आता मी हे ना आपण कापून घेणार आहे. जर तुम्हाला बेस मोठा पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंचावर सुद्धा माप, म्हणजे 1.5 इंचावर माप घेऊन तिथनं शिलाई मारू शकता. हे असे 2 बाजूचे कॉर्नर मी शिवून कट केले. आता आपण ही पर्स सरळ करूया बरं का. आता ही सरळ केली पर्स मी. बघा, हे आपले हे कॉर्नर आलेत मस्तपैकी छान असे. तुम्ही हे बाहेर असं मी व्यवस्थित काढलं ना की छान दिसतं असं. आणि हा काही चेन कुठं पण असं कार्यक्रमला वगैरे जाताना छोटे हे पर्स छान वाटते. एखादा मोबाईल वगैरे छोटंसं पैशाचं पाकिट वगैरे ठेवून आपल्याला यूज करता येते. कशी वाटली पर्स? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.